नमस्कार मैत्रिणींनो, आम्ही बहिणी आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत. तर मैत्रिणींनो, आज आम्हाला असं मिळालेलं आहे सरप्राईज म्हणजे तसं विशेष काही नाही, पण आम्ही निघालो आहे बाहेर. समोरचे बाबा एका ठिकाणी चाललेले आहेत. तर त्याच रुटीनमध्ये माझ्या जाऊबाईचं घर आहे, म्हणजे माझी मावस जाऊबाई आहे. तर समर्थ पण खुश झालेला आहे जायला तिकडे, कारण रणित म्हणजे जाऊबाईंचा मुलगा याला भेटायचं आहे समर्थला. आणि त्याचे बाबा म्हणाले, येणार का तुम्ही? म्हणून आम्ही तयार झालोय आणि आम्ही निघालोय. पाऊस बारीक चालू आहे आणि पावसात प्रवास म्हणजे वेगळाच आनंद असतो, नाही का मैत्रिणींनो? बारीक असा पाऊस चालू आहे आणि प्रवासाचा आम्ही आनंद घेत आहे. आसपास बघू शकता खूप छान अशी हिरवळ झाडं वगैरे दिसत आहेत. प्रवास म्हटल्यानंतर नुसता प्रवास करायचा नाही, तर तो प्रवासाचा आनंदही आपल्याला घेता आला पाहिजे. तर समर्थही मोबाईल मागत होता, पण समर्थला म्हटलं, "मोबाईल नको बाळा, आसपासचं वातावरण बघ. आसपासची लोकं कशी चाललेत बघ." कारण पाऊस चालू झाला, की जे या रूटने येणारे-जाणारे असतात किंवा पावसात बऱ्याचपैकी काय होतं, ऑफिस सुटल्यानंतर मग येणाऱ्या-जाणाऱ्यांची खूप धावपळ चालू होते. आणि अचानकच चालू झाल्यामुळं रेनकोट ही बऱ्याच जणांच्या बरोबर नाहीये. बरेच जण तशीच भिजत निघालेली आहेत मैत्रिणींनो. काहींचं असं असतं, की पाऊस चालू झालाय, तर पावसाचा आपण आस्वाद पण घेऊयात. आमचं बारीक पाऊस चालू असल्यामुळं आम्ही टू व्हीलरवर काही आलो नाही आणि तिघांना टू व्हीलरवर बसायची अडचण पण होती. त्यामुळे आम्ही फोर व्हीलर काढलेली आहे मैत्रिणींनो. आणि आम्ही निघालेलो आहे आता रणीतकडे, रणीतला भेटायला. तर असं काही ठरवलं नव्हतं आणि त्यांनाही सांगितलेलं नव्हतं. आम्ही अचानकच निघालो आहे. पाऊस पडत आहे, पण नदीपात्र अजून कोरडंच आहे. बघू शकता, ही नदी आहे. नदीपात्र तर कोरडंच आहे. पाणी तर अजिबात नाही. तळाला गेलेलं आहे पाणी. बाहेर पेरूचे स्टॉल वगैरे लागले आहेत. बऱ्याच गोष्टींचे बाहेर स्टॉल आहेत. समोरची इच्छा असते बऱ्यापैकी काहीतरी खेळणी वगैरे घ्यावीत. पण प्रत्येक वेळेस आलं की काही ना काहीतरी घेतलं जातं आणि आता तो मोठा पण झाला आहे. म्हणून मी त्याला तेच समजावून सांगत आहे, की आता काही खेळणी वगैरे नकोत आणि आपण तुझ्यासाठी अभ्यासाचं काहीतरी घरी गेल्यानंतर घेऊयात. छोटी मुलं असली की त्यांना असं वाटतं, की काही ना काहीतरी आपण घेतलं पाहिजे बाहेर आलं की. तर आता जाऊबाईचं घर आलेलं आहे मैत्रिणींनो. तर याआधी पण मी इथं आल्यानंतर एक शूटिंग केलं होतं. तो आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ. तुम्ही बघू शकता तोही जाऊन. साधं कौलारू घर आहे, पण खूप छान घर मेंटेन केलेलं आहे तिनं, बघू शकता. रणीतला माहीत नव्हतं आम्ही येणार आहे ते. रणीत असा मस्तपैकी बेडवर झोपून टीव्ही बघत आहे. समर्थ त्याला सरप्राईज देणार आहे आणि समर्थने त्याच्यासाठी जो खाऊ आणलाय तो काढायला लागलेला आहे आणि रणीतला सरप्राईज देणार आहे तो आता आज जाऊन. रणीतची अजूनसुद्धा इकडे लक्ष नाही. तो एवढा टीव्हीमध्ये गुंग झालेला आहे आणि जाऊबाईला पण माहीत नव्हतं आम्ही येणार आहे ते. बघू शकता कसे सरप्राईज झालेले आहेत दोघं पण. रणीत पण खुश झालेला आहे. "अरे वाह! तू आलायस काय?" म्हणून असं मोठ्या उत्साहाने त्याला सुंदर अशी एक छानशी मिठी मारलेली आहे त्यानी. रणीत पण खुश झालेला आहे समर्थला बघून, कारण आम्ही न सांगता आल्यामुळे तो खुश झालेला आहे एकदम. बघू शकता खूप हुशार आणि ॲक्टिव्ह आहे. कशी पोज सुंदर देतोय बघा फोटोमध्ये. पाऊस थोडासा कमी झालेला आहे आणि मग म्हटलं मोबाईल बघण्यापेक्षा बाहेर जावा. मोबाईल, टीव्ही बघत बसण्यापेक्षा आता म्हटलं दोघं आहात एकमेकाला तर खेळा जावा मस्तपैकी. म्हणून बाहेर येऊन खेळायला लागलेले आहेत. घराचा आवारा मोठा आहे. बाहेर जमीन म्हणजे अशी रिकामी जागा भरपूर आहे. तर त्यांनी तिथं झाडं लावलेली आहेत नारळाची वगैरे आणि इथं जागा असल्यामुळं खेळायला पण खूप छान वाटतं आणि रणीत एकटाच असतो आणि कोण आलं की तो पण फार खुश होतो. तर समर दादाला बघून तोही खुश झालेला आहे. दोघं आता छानपैकी खेळायला लागलेले आहेत. त्यांचा खेळ छानपैकी रंगलेला आहे. मुलांचं वेगळंच असतं. जो काही समोर खेळ दिसेल त्यात कशी मग्न होतात ना, आपण मोठी माणसं फक्त विचारच करत बसतो, पण तीच प्रत्येक गोष्टीचा एन्जॉय करत असतात. आता ही मोडलेलीच सायकल आहे, पण समर्थाचा प्रयत्न चालू आहे त्याच्यावर बॅलन्स कसा बनवायचा. आणि इकडे रणीतची धडपड चाललेली आहे, की रिंग कशी एकत्र बसवायची. कशी तर त्याने एक रिंग टाकलेली आणि खुश झालेला आहे. बघा कसा डान्स करतोय बारीक छोटासा असा अगदी. फार हुशार आहे रणीत पण. तर आसपासचा एरिया खूप छान आहे. झाडं भरपूर लावलेली आहेत इथे. कडीपत्त्याचं झाड आहे, नारळाची झाडं भरपूर लावलेली आहेत, पेरूचं आहे, सीताफळाचं आहे, बरंच मोगऱ्याच्या फुलांचं आहे. बरीच झाडं, फुलांची पण झाडं लावलेली आहेत. जागा भरपूर असली की मैत्रिणींनो झाडं पण भरपूर लावता येतात आणि झाडं असली की पॉझिटिव्ह एनर्जी पण येते. पण आता आपण कसं अपार्टमेंटमध्ये राहतो, मग आपल्याला काही तेवढी जागा नसते. त्यामुळे मी काही एवढी झाडं लावलेली नाही आहेत. माझ्या गॅलरीमध्ये जेवढ्या काही कुंड्या आहेत तेवढ्यातच मी झाडं लावलेली आहेत. आसपास जर झाड असेल तर प्रसन्न वातावरण तयार होतं. बाहेर परत पाऊस झाला त्यामुळे मी यांना घरात बोलवलेलं आहे आणि स्वयंपाक आमचा आता तयार झालेला आहे. तर या दोघांना जेवण करून घ्या म्हणून आम्ही लागलोय. ही दोघं जेवण झाल्यानंतर सगळ्यांचं आमच्या, की आम्ही परत जायला निघणार आहोत.
रणीत लागलेला आहे राहावा म्हणून, पण राहण्याच्या दृष्टीने आम्ही आलेलो नव्हतो आणि अचानक ठरल्यामुळं माझी घरात बरीच कामं पेंडिंग पडलेली आहेत. ती मला आता जाऊन करावी लागणार आहेत. त्यामुळे मी त्याला नाही म्हणत आहे. जेवण झाल्यानंतर परत एकदा खेळणी मांडलेली आहेत रणीतनं आणि समर्थनी आमची जेवणं होईपर्यंत. आणि बघू शकता घरात असा पसारा खेळण्यांचा केलेला आहे. मुलं असली की घरात असा पसारा होतोच मैत्रिणींनो, बघू शकता. आणि रणीत त्यात काहीतरी शोधत आहे. त्याला जे पाहिजे ते सापडत नाहीये. समोर जे दिसतंय ते दुसरीकडे टाकून त्याला जे हवंय ते शोधण्याचा प्रयत्न तो करत आहे. आणि मग्न होऊन दोघं पण खेळण्यांमध्ये गुंग झालेले आहेत. त्यात समर्थला पण इथून जायचं नाहीये आता सध्या. अजून थोडा वेळ थांबूया म्हणतात. पण खूप वेळ झालेला आहे आणि मला घरातली पण माझी कामं भरपूर आहेत ती करायची आहेत. त्यामुळे आता आम्ही मैत्रिणीनं निघणार आहे. आणि रात्री आता जवळ-जवळ 10:15 होत आलेत. आम्हाला जायला 11:45-11 तरी होतील घरी. मग घरातली बाकीची कामं करून परत सकाळी समोरची शाळा असते. जुन्या बऱ्याच गोष्टी इथे ठेवलेल्या आहेत. बघू शकता हे जुनं टेप रेकॉर्ड. अलीकडे आता दिसत नाहीत, पण या जुन्या गोष्टी यांनी मेंटेन केलेल्या आहेत. ही कपाटं वगैरे या पद्धतीची आता आपल्याला कुठे बाहेर बघायला मिळत नाहीत. आता तर मैत्रिणीनं